श्री शिवाय नमस्तुभ्यं मित्रांनो. शिवशक्ती भक्तिपथ या दिव्य चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आर्द्र नक्षत्र, महादेवाचा तांडव आणि भक्तांचा चमत्कार. आज आर्द्र नक्षत्र, शिवशक्तीच्या तांडवाचा दिवस. जिथे नाश आहे तिथूनच नवसृजन उगम पावतो. ही कथा आहे त्या भक्ताची ज्याने महादेवाला प्रार्थना केली नाही, पण स्वतःला शिवाच्या हवाली केले. कैलास पर्वताच्या दरीमध्ये वामन नावाचा तरुण तपस्वी राहत होता. ध्यान, जप, पूजा त्याचे सर्व व्यवस्थित होते, पण त्याच्या मनात एक शंका सतावत होती. मी कितीही जपू, कितीही देवाचा धावा करू, तरी संकट का कमी होत नाहीत? एक रात्री विजाचा कडकडाट, प्रचंड पाऊस. तो गुहेत ध्यान करत होता आणि अचानक ध्यानात त्याला महादेवांचा तांडव दर्शन झाले. प्रचंड वेग, शक्ती, संहार. त्याला भीती वाटली आणि तो विचार करू लागला, शिव रागवले आहेत का? त्या क्षणी शिवाचा स्वर, तांडव रागाचा नाही, न्यायाचा आहे. आयुष्यात जे नको ते मी तोडतो, जे तुला बांधते ते मी फोडतो. त्याचवेळी वामनच्या मनातल्या वर्षानुवर्षाच्या 5 गोष्टी तुटल्या. भय, न्यूनगंड, स्वतःला दोष देणं, अपयशाचे ओझे आणि भविष्याची चिंता, भीती. तो रडायला लागला आणि म्हणाला, शिवा, मला बदलून टाक. अचानक मन प्रकाशमान झाले. काही दिवसात त्याला नवी दिशा मिळाली, नवे साथीदार भेटले, कामात यश मिळाले आणि त्याच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलला. त्याला उमगले, शिव नाश करत नाहीत, अडथळे नष्ट करतात. ओम नमः शिवाय. 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 आर्द्र नक्षत्राचा दिवस महादेव भक्तासाठी एकच संदेश देतात, जे तुटले ते जाऊ दे, जे मिळाले ते स्वीकार. कारण शिवाचा तांडव विनाश नाही, नवीन सुरुवात आहे. जय भोलेनाथ. हर हर महादेव. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.